ऐका दाजीबा अगदी लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर छमछम करता असेल, कोंबडी पळाली असेल. म्हणजे वैशिलताईचं गाणं ऐकलं की लोकांना नाचावंसं वाटतं. याच्या मागचं काय कारण असेल असं वाटतं तुम्हाला? हा प्रश्न मला असा कधी कोणी विचारला नव्हता. मला असं वाटतं, की माझं काम काय आहे, तर चांगलं गाणं निवडणं, त्याच्यावर चांगलं काम करणं, ते चांगलं गाणं माझ्या परीने आणि मग ते लोकार्पण करणं, जसं आज मी केलं. तर हेच मी इतकी वर्ष करत आले आणि सगळ्या संगीतकारांचा माझ्यावर विश्वास, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं, की जेव्हा ते अशी गाणी बनवतात, संगीतकाराला साधारण अंदाज असतो अरे, की गाणं कसं होतं आहे, गाणं ऑडियन्स कसं रिसीव्ह करेल, मग त्याला रिसीव्ह करण्यासाठी त्याला लागणारा आवाज, हे जर का त्यांच्या लेखी माझा आवाज हे जर का योग्य माध्यम असेल, तर यापेक्षा मला माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. आणि जसं आत्ता हा म्हणाला, की ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याला त्या गाण्यात माझा आवाज ऐकू येणं. हे गायिका म्हणून मला मिळालेला अवॉर्ड आहे, की त्याला त्याचं गाणं तो कंपोज करत नाही, वैशालीचा आवाज अशात कसा, तो त्यांनी इथे डोक्यात त्याच्या आधी माझा आवाज त्या गाण्यात आलेला आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे आत्तापर्यंत होत आलं आहे आणि हे असंच राहू दे. मी जर का नव्याने सादर नाही झाले, तर लोकांनी मला परत-परत का ऐकावं? माझी झालेत एक गाणी, एक बंच आहे माझा गाण्यांचा, हिट आहे. पण जेव्हा याच्यासारखे संगीतकार येतात, जे स्वतःची एक शैली घेऊन येतात, त्या शैलीत जर ते मला बघत असतील, तर हा माझा सक्सेस आहे आणि तो मला परत-परत प्रूव्ह करायचा आहे. तितक्याच उमेदीने. आणि खरं सांगू का, गाण्याच्या वातावरणात राहायला मला आवडतं. नवीन-नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतात. आणि मग होतं काय, एक साचा असतो. त्या साच्यातनं बाहेर येता येण्याची ही एक अपॉर्च्युनिटी असते, जी जर का मी घेतली नाही, तर मग मी काय आहे म्हणजे. तर मला हे आवडतं आणि हेच मी करत राहणार आहे. मला त्याच्यासाठी संगीतकार चांगला असणं गरजेचं आहे. नवा का जुना हा क्रायटेरिया नाही आहे.